बातमी आहे जुन्नर येथून। जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबट प्राणी जामनगर गुजरात येथील निवारा केंद्रात आज पाठवण्यात आले असल्याबाबत श्री अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले। जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील वनतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती। हे बिबटे 3 महाकाय वातानुकूलित ॲम्ब्युलन्समधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲम्ब्युलन्समध्ये 5 बिबट वाहून नेण्याची क्षमता असून 2 ॲम्ब्युलन्समध्ये 10 बिबटे तर 1 ॲम्ब्युलन्स ही अतितातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे। जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या 3 ॲम्ब्युलन्स आज सकाळी पोहोचल्या। सोबत गुजरात येथील झू मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले व माणिकडोह वनविभाग जुन्नरचे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात 10 बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले। श्री अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, श्री अमित बिसे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, श्री प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे 10 बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दाखल घेऊन सोडण्यात आले आहे। आज या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे। बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक ॲम्ब्युलन्ससोबत असणार आहे। हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे ॲम्ब्युलन्समध्ये चढवले गेले। जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने ॲम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅन ही मध्यमतीला देण्यात आली आहे। पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये दाखल केले गेले। त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले। जुन्नर वन विभागाने येथील मानवी बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ब्युरो रिपोर्ट अमर भागवत, ग्राहक समाचार।